राज्य चालवायला 24,000 कोटींचं कर्ज, राज्यावर 10 लाख कोटींहून अधिकच्या कर्जाचा डोंगर। कोणत्या योजनांमुळे राज्यावर कर्ज झालं, राऊतांचा सवाल। संजय राऊतांनी पत्राचाळीत घोटाळा करून हजारो लोकांना बेघर केलं। घोटाळे करून जेलमध्ये गेलेल्यांनी घोटाळ्यांवर बोलू नये, नवनाथ बन यांचा पलटवार। राज्यावर 8 लाखांहून अधिकचं कर्ज, महाराष्ट्राला कर्जात बुडवण्यात महायुती सरकारचा मोठा सहभाग, नाना पटोलेंची टीका। मंत्रालयात दुपारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक, राज्यातील पावसाच्या नुकसानीसह विविध विषयांवर चर्चा करणार। कॅबिनेट मंत्री छगन भुजबळांच्या दालनात आज ओबीसी उपसमितीची बैठक, बावनकुळेंसह इतर सदस्य या ठिकाणी उपस्थित राहणार। हैदराबाद गॅझेट अंमलबजावणीवरून सुद्धा ओबीसी नाराज असल्याची माहिती। आदिवासी समाजाचा एसटीतनं आरक्षणासह विविध मागण्यांसाठी लॉंग मार्च, तर शहापूरमधून निघालेला हा मोर्चा आज मंत्रालयावर धडकणार। मुंबई नवघर पोलिसांनी आदिवासी मोर्चेकरांना अडवलं। मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा, रत्नाकर गुट्टे, राजू नवघरेंसह राजेश विटेकर आणि राहुल पाटलांची अजित पवारांकडे मागणी। मुंबईमध्ये आज भाजपचा विजय संकल्प मेळावा, बीएमसी निवडणुकीपूर्वी भाजपचं शक्ती प्रदर्शन। वरळी मतदारसंघातनं भाजप निवडणुकीचा बिगुल वाजवून रॅलीद्वारे ताकद दाखवणार। मंत्रालयात दुपारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक, राज्यातील पावसाच्या नुकसानीसह विविध विषयांवर चर्चा करणार। यूपीआयवरून आता एका दिवसात 10 लाखांचं पेमेंट करता येणार। व्यक्ती ते व्यापारी पेमेंट मर्यादा 2 लाखांवरून आता 10 लाखांपर्यंत वाढवली, तर व्यक्ती ते व्यक्ती व्यवहारांची मर्यादा पूर्वीप्रमाणेच 1 लाख रुपये असणार। ई बाईक टॅक्सीला सरकारची मान्यता, तर परिवहन प्राधिकरणाकडून किमान भाडं मंजूर। पहिल्या टप्प्यातील भाडं हे 15 रुपये आणि त्यापुढे प्रति किलोमीटरसाठी 10 रुपये भाडं असणार।